संत तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक काव्य नाही, तर ते जगण्याचे एक शाश्वत आणि वास्तववादी तत्वज्ञान आहे. आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या आणि भौतिकवादी जगात त्यांचे विचार अधिकच प्रासंगिक आणि मार्गदर्शक ठरतात. तुकोबारायांच्या अभंगांमधील जीवनाचे खरे सार आणि आजच्या काळातील त्यांचा प्रत्यक्ष उपयोग स्पष्ट करणाऱ्या खास गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. संत तुकाराम महाराजांनी जे का रंजले गांजले या अभंगातून खऱ्या देवाची आणि धर्माची व्याख्या अत्यंत सोप्या शब्दात सांगितली आहे. त्यांच्या मते मंदिरात देव शोधण्यापेक्षा समाजातील दुःखी, पीडित आणि गरजू लोकांची निस्वार्थ मनाने सेवा करणे हाच खरा परमार्थ आहे. आजच्या काळात वाढत्या आत्मकेंद्रित प्रवृत्तीमुळे समाजात सहानुभूतीची कमतरता प्रकर्षाने जाणवते. अशा वेळी एकमेकांना मानसिक आधार देणे आणि वंचितांसाठी काम करणे हीच खरी माणुसकी ठरते. हाच विचार आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देतो आणि परोपकाराची शिकवण देतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे म्हणत तुकोबारायांनी निसर्गाला आपले जवळचे नातेवाईक मानले असून त्याच्याशी एकरूप होण्याचा संदेश दिला आहे. आज संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे, ज्याचे मूळ मानवाच्या निसर्गावरील अतिक्रमणात आहे. या पार्श्वभूमीवर झाडे, वेली आणि प्राण्यांवर प्रेम करण्याचा त्यांचा हा दृष्टिकोन अत्यंत प्रासंगिक ठरतो. निसर्गाचे संवर्धन केले तरच मानवी अस्तित्व टिकून राहील हे वास्तव आजच्या काळात अधिक ठळकपणे समोर आले आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी महाराजांचे हे विचार आपल्याला एक नवी दिशा आणि ऊर्जा देतात. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने या ओळींतून महाराजांनी शब्दांचे अमूल्य महत्त्व आणि ताकद स्पष्ट केली आहे. आजच्या सोशल मीडियाच्या आणि जलद संवादाच्या युगात आपण कोणते शब्द वापरतो यावर अनेक गोष्टींचे यशापयश अवलंबून असते. अपशब्द, द्वेष किंवा नकारात्मकता पसरवण्याऐवजी शब्दांचा वापर शस्त्र म्हणून नव्हे तर समाजाला जोडणारे साधन म्हणून केला पाहिजे. योग्य आणि विचारपूर्वक केलेल्या संवादातून अनेक मोठे प्रश्न सहज सुटू शकतात आणि नाती अधिक घट्ट होतात. म्हणूनच आजच्या काळात संवादातील गोडवा आणि शब्दांचे पावित्र्य जपणे ही अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे या अभंगातून त्यांनी परिस्थिती कशीही असली तरी मनाचे समाधान ढरू न देण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. आजच्या काळात वाढती स्पर्धा, भौतिक सुखाचा हव्यास आणि अपेक्षेचे ओझे यामुळे नैराश्य व ताणतणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. जे आपल्या नियंत्रणात नाही त्याचा बाऊ करत बसण्यापेक्षा जे प्राप्त आहे त्यात आनंद मानण्याची वृत्ती अंगीकारणे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. मनाची शांती ही कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असते हा विचार माणसाला जगण्याचे बळ देतो. यातूनच आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव मुक्त आणि समाधानी आयुष्य जगण्याची कला आत्मसात करता येते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असा उदात्त विचार मांडत तुकोबारायांनी समाजातील भेदाभेद आणि उच्च नीचतेच्या भिंतींवर कठोर प्रहार केला आहे. सर्व माणसे समान आहेत आणि त्यांच्यात जाती धर्मावरून भेदभाव करणे हे अमंगळ असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. आज 21व्या शतकातही समाजात अनेक ठिकाणी दरी आणि द्वेष पाहायला मिळतो, ज्यावर महाराजांचा हा विचार जालिम उपाय आहे. जागतिक शांतता, एकोपा आणि बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाने दुसऱ्या माणसाचा माणूस म्हणून आदर करणे गरजेचे आहे. हा समतेचा विचार आजच्या काळातही खऱ्या अर्थाने लोकशाही आणि मानवतेचा पाया मजबूत करणारा ठरतो. नवसे कन्यापुत्र होती असा थेट सवाल करत महाराजांनी तत्कालीन समाजातील भोंदूगिरी आणि अंधश्रद्धांवर सडेतोड टीका केली होती. केवळ गळ्यात माळा घालून किंवा बाह्य सोंग करून कुणी साधू होत नाही, तर त्यासाठी आचार विचारांची शुद्धता लागते.
आजही समाजात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा, खोटे बुवाबाजी आणि चुकीच्या रूढी परंपरांचा पगडा पाहायला मिळतो, जो प्रगतीला मारक आहे. महाराजांचे हे विचार आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध दृष्टिकोनातून पाहण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे विवेकी आणि प्रगल्भ समाज घडवण्यासाठी त्यांचा हा तर्कनिष्ठ विचार आजच्या काळात अत्यंत मोलाचा ठरतो. मन करारे प्रसन्न असे सांगत तुकोबारायांनी बाह्य कर्मकांडांपेक्षा मनाची शुद्धता आणि सकारात्मकता यावर सर्वाधिक भर दिला आहे. केवळ तीर्थाटन करून किंवा दिखाऊ भक्ती करून काहीही साध्य होत नाही, तर त्यासाठी आतला आवाज आणि मन स्वच्छ असावे लागते. आजच्या काळात माणसे स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याऐवजी बाह्य जगातील दिखाव्यात आणि आभासी दुनियेत जास्त अडकली आहेत. मन जर शांत आणि एकाग्र असेल तर आयुष्यातील कोणतीही मोठी गोष्ट सहज साध्य करता येते. हे एक त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणूनच मानसिक शांती आणि आत्मपरीक्षणासाठी महाराजांचा हा संदेश आज प्रत्येकासाठी एक प्रभावी मार्गदर्शक आहे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही या शब्दातून त्यांनी स्पष्ट केले की बहुमताच्या आधारे नव्हे, तर सत्सद विवेक बुद्धीच्या आधारे सत्याचा स्वीकार केला पाहिजे. आजच्या फेक न्यूज, भ्रष्टाचार आणि खोट्या प्रतिष्ठेच्या युगात सत्य शोधणे आणि त्यावर ठाम राहणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. जगाने काहीही म्हटले तरी स्वतःच्या कामात प्रामाणिक राहणे आणि सत्याची बाजू न सोडणे हेच खऱ्या चारित्र्याचे लक्षण आहे. तात्पुरत्या फायद्यासाठी खोटेपणाचा आधार घेण्यापेक्षा सत्याच्या मार्गावर चालल्यास अंतिमतः विजय निश्चित असतो. हा सडेतोड विचार आजच्या पिढीला नैतिकतेची आणि खऱ्या मूल्यांची ओळख करून देतो. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे म्हणत महाराजांनी मानवी जीवन हा एक अखंड संघर्ष असल्याचे वास्तव अत्यंत परखडपणे मांडले आहे. जगताना पावलोपावली संकटे, अपयश आणि विरोधाचा सामना करावा लागतो. अशा वेळी खचून जाणे हा पर्याय नसतो. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात नोकरी, व्यवसाय किंवा नात्यांमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे अनेक जण लवकर हार मानतात. परंतु प्रतिकूल परिस्थितीतही संयम न गमावता धैर्याने उभे राहण्याची ऊर्जा आपल्याला तुकोबारायांच्या या शब्दातून मिळते. हा अभंग आजच्या तरुणाईला लढण्याची आणि संकटात टिकून राहण्याची मोठी प्रेरणा देणारा ठरतो. तुका म्हणे उरलो उपकारापुरता या ओळीतून महाराजांनी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केल्याचे अत्यंत विनम्रपणे सांगितले आहे. केवळ स्वतःपुरते जगणे, पैसा आणि सत्ता कमवणे यात आयुष्याची इतिकर्त व्यथा नसून इतरांसाठी काहीतरी करण्यात खरा आनंद आहे. आजच्या काळात पैशामागे धावताना अनेकदा माणूस स्वतःचे खरे आत्मिक समाधान आणि जीवनाचे मुख्य ध्येय विसरून जातो. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून निस्वार्थपणे काम केल्यास आयुष्याला एक योग्य आणि अर्थपूर्ण दिशा मिळते. परोपकाराची ही भावना आजही व्यक्तिगत आणि सामाजिक प्रगतीसाठी सर्वोच्च प्रेरणास्थान आहे. धन्यवाद. राम कृष्ण हरी.